लातूरमध्ये गॅसचा तुटवडा जो आहे तो कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर पाहिलं तर गॅस एजन्सीच्या बाहेर लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या नागरिकांनी लावलेल्या आहेत आणि आपण जर गॅस एजन्सीच्या बाहेर लावलेले बोर्ड लक्षात घेतले तर किमान 10 दिवस अगोदर बुकिंग करावं लागणार आहे. म्हणजे घरपोच सेवा देखील जी आहे ते सध्या बंद असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 17 मार्चपर्यंत ज्या ग्राहकांनी बुकिंग केलेलं आहे त्यांना आता गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा लावून सिलेंडर जे आहेत ते देण्यात येत आहे. आणि आपण जर बाकीच्या गोष्टी लक्षात घेतल्या तर या ठिकाणी एक गॅस एजन्सीच्या बाहेर बोर्ड लावण्यात आलेला आहे आणि हा बोर्ड जर लक्षात घेतला तर विशेष सूचना याच्यावर लिहिलेली आहे. आगाऊ नोंदणी जर केली म्हणजे अर्जंट जर तुम्हाला पाहिजे असेल तर या ठिकाणी येऊन रिक्वेस्ट करायचं आहे, KVC आणि OTP घ्यायचा आहे आणि त्यानंतर सिलेंडर मिळणार आहे. 13 तारखेपर्यंत ज्यांनी बुकिंग केलेलं आहे त्यांनाच आता सिलेंडर देण्यात येत आहे. म्हणजे किमान 10 दिवस अगोदर तुम्ही बुकिंग केलं तरच तुम्हाला सिलेंडर मिळतं, ते पण गॅस एजन्सीच्या बाहेर किंवा मग घरपोच. आत्ता सध्या जर लक्षात घेतलं तर घरपोच यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे ढेपाळलेली आहे आणि त्यामुळं लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या नागरिकांनी गॅस एजन्सीच्या बाहेर लावलेल्या आहेत. पूर्णपणे बुकिंग जे आहे ती देखील यंत्रणा ढेपाळलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. साधारणतः 10 दिवस अगोदर जर बुकिंग केलं तर गॅस एजन्सीवर येऊन तुम्हाला सिलेंडर मिळू शकतं, ते पण लांबच लांब रांगेत थांबल्या. कधीपासून थांबला? आता जवळजवळ एक 1.5 तास झालं सर. 1.5 तास झालं बारीला थांबला तरी एवढी गर्दी आहे. आणखी कधी केलेलं आहे बुकिंग? बुकिंग 20 दिवस झालं करून. 20 दिवस झालं बुकिंग करून. म्हणजे 20 दिवस झालं तरी घरी आलेलं नाही? घरी आलेलं नाही, इथूनच घेतो. तुम्ही कधी आलात? 1.5 तास झालं. कधी केलेलं आहे बुकिंग? 15ला. 15 तारखेला. म्हणजे 15 दिवस झाले तरी नाही मिळालं? हा, नाही भेटला अजून 15ला. बुकिंग कधी आलात? मी इथं येऊन कमीत कमी 4 तास झालं. बुकिंग केलेलं आहे 19 तारखेला. आज बुकिंग करून आज तारीख किती आहे? 27 तारीख आहे. म्हणजे 8 ते 9 दिवस झालं. 9 दिवसांपासून तर ह्यांनी म्हणाल्यात की दुसऱ्या एजन्सीचा गॅस आहे. भारत गॅसच आहे माझा, पण एजन्सी दुसरी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथं गॅस भेटणार नाही. 1.5 तास झाला लाईन, 4 तास झाला लाईनला थांबलो मी. हो का, कार्ड मला परत डेपो आहे हा? डेपो आहे? हो, गोडाऊन आहे. पण जिथं मी बुकिंग केली होती, जिथं ऑफिस आहे तिथं गेलतो. त्यांनी म्हणजे तुम्हाला 4 दिवसापूर्वी सांगितलं होतं की तुम्हाला घरपोच मिळेल, पण घरी भेटला नाही. आता पण वाट बघून मग चला आम्हाला स्वतः. प्रत्येकाची समस्या वेगळ्या आहेत. आता गॅस आपलं बुक आहे हे 100% मान्य आहे. मग इथं लाईन गर्दी करायची काय गरज आहे? तुमच्या मॅसेज तुम्ही घरी पोहोचू शकता ना. तुमचं जे गॅस बुक झालं आहे तो गॅस तुम्ही घरी पोहोचू शकता. इथं लाईन लावायची गरज नाही. असं पोहोचू शकत नाही. घरी पोहोचणं गेला म्हणून नंबर लावल्यावर घरापर्यंत गॅस यायला पाहिजे. आणि ह्यांनी काय करतात माहिती का, 4 दिवस 10 दिवस लागेल. मला काय म्हणायचं, पहिलं जसं देत होतो 3 दिवसात 2 दिवसात द्यायला पाहिजे ना घरी. आज सगळे कामधंदे सोडून इथं येऊन थांबायचं म्हणल्यावर 4-4 तास थांबायचं म्हणल्यावर जो काय का डिलिव्हरीची डेट पूर्णपणे घरपोच सेवा जी आहे ती पूर्णपणे ढेपाळलेली आहे आणि बुकिंग केल्यानंतर 10 ते 20 दिवस देखील घरी गॅस जो आहे तो मिळत नाही आणि त्यामुळं लांबच लांब रांगा ज्या आहेत ते एजन्सीच्या बाहेर लावलेल्या नागरिकांनी आपल्याला पाहायला मिळतात. एकूणच गॅससाठी जे काय हाल अपेष्ट आहेत त्या लातूरकरांच्या अजूनही सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. लातूर जिल्ह्यामध्ये साधारणतः 20,000 गॅस सिलेंडर जे आहेत ते दररोज लागत असतात. 44पेक्षा जास्त एजन्सी आहेत. मात्र पुरवठा आणि जे काही नियोजन आहे ते पूर्णपणे ढेपाळलेलं पाहायला मिळतं आणि त्यामुळं नागरिकांचे हाल होत आहेत. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.